हॅलो ऑल, वेलकम बॅक टू डिम्पल गर्ल डायरी. सो हे सगळं पाहून तुम्हाला कळलं असेल की आम्ही कुठेतरी आलो आहे. येस, सो आम्ही आलो आहे शिमला एक्सप्लोर करायला. सो सकाळी आम्ही चंदीगडला लँड झालो आणि त्यानंतर आम्ही कॅब हायर केलेली आहे. तर कॅबने आम्ही आलो आहे शिमल्याला. थोडा वेळ रेस्ट घेऊन आम्ही आता आलो आहे मॉल रोड एक्सप्लोर करायला. सो आज आहे आमचा हा डे 1 एक्सप्लोर करायचा आणि बघूया काय काय आपण आज एक्सप्लोर करू शकतो ते. सो खूप सुंदर असं वेदर आहे, थंड आहे थोडं आणि मॉल रोडची वाईब्स एक वेगळीच आहे. तो छान अशी सगळीकडे मस्त मस्त रंगीबेरंगी दुकानं आहेत तिथे. सगळे शॉल्स, नंतर स्वेटर्स, जॅकेट, बूट्स असं सगळंच काही मिळतं. आणि या रोडला आपण लिफ्टनीच येऊ शकतो किंवा काही बऱ्याच ठिकाणी तिथे स्टेअरकेस पण आहे. सो 2 लिफ्ट आम्ही चेंज करून मॉल रोडला पोहोचलो आणि गव्हर्नमेंटनी बेसिकली या रोडला व्हेकल अलाउड केले नाही आहे. सो आपण इथे पायीच फिरू शकतो. सो त्यामुळे सगळेजण तुम्हाला इथे दिसत असतील, सगळेजण छान पायी चालले आहेत आणि रस्त्याच्या एका साईडला सगळे खूप सुंदर सुंदर कॅफेज, बेकरीज, रेस्टॉरंट्स, छान असे शॉपिंगचे दुकान आहे. सो सगळेजण मस्त शॉपिंगची मजा घेत छान टाइमपास करत मॉल रोड एक्सप्लोर करतायत. तुम्हाला जी ही समोर दिसते ती खूप सुंदर अशी शिमला सिटी आहे आणि जे समोर तुम्हाला चर्च दिसतंय ते आहे ख्रिस्ट चर्च. आणि आपल्याला मॉल रोडला जर जायचं असेल तर लिफ्टने जावं लागतं. सो शिमला शॉपिंग मॉल म्हणून आहे, तिथून तुम्हाला थोडं पुढं आलं की हिमाचल टुरिझम म्हणून लिफ्ट दिसेल. सो आपण त्या लिफ्टमधून द रीज, नंतर मॉल रोड या सगळ्या ठिकाणी जाऊ शकतो. सो चला. सो इथे लिफ्टची तिकीट आहे व 20 रुपये पर पर्सन आणि जर तुमच्यासोबत लगेज पण असेल त्याचे पण चार्जेस आहेत. सो 20 रुपीज आपण चार्ज देऊन लिफ्टनी डिरेक्टली मॉल रोडला जाऊ शकतो. तो खूप छान अशी सिस्टम आहे. काहीतरी इंटरेस्टिंग असं वाटतं आहे की आपल्याला जर दुसऱ्या रोडला जायचं असेल तर आपण लिफ्ट यूज करू शकतो. आपल्याला 2 लिफ्टमधून यावं लागतं. एक लिफ्ट एका फ्लोअरपर्यंत येतं आणि दुसऱ्या लिफ्टनंतर आपली दुसरी लिफ्ट घ्यावं लागतं आणि आपण येतो शिमलाज मोस्ट फेमस मॉल रोडला. इथूनच आपण जाखू टेम्पलला जाऊ शकतो. याच रोडला आपल्याला द रीज, चर्च असं सगळं काही लागतं. सो त्यांनी बऱ्याच ठिकाणी असे छान मार्क्स केलेले आहे की आपल्याला कळतं की कोणत्या साईडला आपल्याला जायचं आहे. या साईडला लिफ्ट आहे, तिकडे मॉल आहे आणि खाली जर आपण गेलो तर खाली आहे लोअर मॉल, लोअर बाजार. तिथे खूप सुंदर असं रिजनेबल प्राईसमध्ये आपल्याला छान अशी शॉपिंग करता येतं. स्पॉट पाहून तुम्हाला काही आठवतं का? सो येस, हा आहे तोच पॉईंट जिथे त्यांना रांचो म्हणजेच आमिर खान दिसतो. खूप सुंदर हा याला म्हणतात द रीच. सो खूप सुंदर हा एरिया आहे बेसिकली. मस्त मागे आपला तिरंगा लहरतोय आणि छान असं तिथे एक स्पॉट आहे जिथून आपल्याला पूर्ण छान हा एरिया पाहता येतो. आणि त्यानंतर हे नॉर्थ ईस्टमधलं सगळ्यात जुनं चर्च आहे द ख्रिस्ट चर्च. सो खूप सुंदर त्याच्या वाईब्स येतात आणि खूप भारी वाटतं आहे. आणि जर तुम्हाला अजून पण एक गोष्ट दाखवायची म्हटली तर चर्चच्या मागे तुम्ही बघू शकता एक हनुमानजीची मूर्ती दिसते मोठी, ते आहे जाखू टेम्पल. सो आपण तिथे नक्कीच उद्या जाऊया, तेव्हा मी तुम्हाला तिथलं डिटेल सांगेलच. खूप सुंदर वाटतं, एकदम छान मस्त थंडी हवा सुरू आहे आणि आजूबाजूला छान हॉर्स रायडिंग सुरू आहे आणि छान छोटे छोटे शॉप्स आहेत. मस्त सगळेजण वॉकिंग करत आहेत. गाडी नसल्यामुळे बिलकुल गाड्यांचा आवाज नाही आणि काही नाही. आता सनसेट व्हायला आलं आहे पण एक नंबर वाईब आहे. सो द रीज आणि चर्च फिरून झाल्यावर आपल्याला साईडलाच एक रस्ता दिसतो जो जातो लक्कड बाजारकडे. सो आता आम्ही निघालो आहे लक्कड बाजारकडे. बघूया लक्कड मार्केटमध्ये काय काय आहे. लक्कड बाजारला आपल्याला छान अशा हँडक्राफ्टेड लाकडी छान अशा वस्तू मिळतात ज्या आपण होम डेकोरमध्ये वगैरे छान यूज करू शकतो. खूप युनिक आणि ट्रेंडिंग असलेल्या अशा ह्या लाकडी वस्तू आपण नक्की इथून खरेदी करू शकतो.
सो मॉल रोडला बेसिकली सगळे आपले ब्रँडेड शॉप्स आहेत. तुम्हाला इथे सगळे शॉप्स मिळतील सगळ्या ब्रँड्सचे. आणि इथे जिथे मी बसली आहे हे आहे शिमलाचं आयकॉनिक कोऑपरेशन ऑफिस. सो खूप सुंदर तिथे लाइटिंग वगैरे आहे, खूप सुंदर वाटतं तिथे. गुड मॉर्निंग. सो दिस इज डे 2. मी छानपैकी फ्रेश झालो आणि ब्रेकफास्ट करून आता आलो आहे. आम्ही जातो आता कुफरीला. सो जाताना हा एक ग्रीन व्हॅलीचा पॉईंट लागतो. बघू शकता खूप सुंदर एक व्हॅली आहे आणि मोठमोठे असे छान झाडं आणि खूप ब्युटिफुल तिथला व्ह्यू आहे. सो इथे ऑलमोस्ट सगळेजण थांबतात. आपण छान थोडा वेळ फोटोज आणि व्हिडिओज काढू शकतो. सो छान असा हा पॉईंट आहे, मस्त वाटतं. कुफरीला जाताना रस्त्याच्या दोन्ही साईडला आपल्याला बर्फ पाहायला मिळतो आणि जसं जसं आपण वर जाऊ तसं तसं अजून जास्त आपल्याला छान व्हाईट असा स्वच्छ स्नो दिसतो. सो छान असा हा रोड आहे. मस्त जाताना सगळीकडे माउंटेन्स आणि स्नो आणि सगळा रस्ता खूप सुंदर आहे. सो ग्रीन व्हॅली नंतर आता आम्ही आलो आहे कुफरीला. सो कुफरीला एका पॉईंट नंतर मोस्टली त्यांच्या जिप्सी किंवा आपल्याला हॉर्सने जावं लागतं. सो आम्ही आमची गाडी तिथे पार्क केलेली आणि तिथे स्नो आता बराच झालेला आहे आणि तो विरघळतोय, त्यामुळे कंपल्सरी आपल्याला शूज घालावं लागतात, स्नो शूज. सो इथे वेगवेगळे असे पॅकेजेस आहे. एकतर आपण हॉर्सचं पॅकेज घेऊ शकतो किंवा आपण जिप्सीचं ऑप्शन बाय करू शकतो. सो त्यामध्ये पर पर्सन डिफरंट चार्जेस आहे. सो जे पण ऑप्शन आपण बाय आउट करू त्यानुसार ते आपल्याला त्या कुफरीच्या पॉईंटला घेऊन जातात आणि त्यामध्ये जाणं येणं आणि तिथलं साईट सीइंग ते सगळं करतात. तिथे 3-4 पॉईंट्स ते फिरवतात आणि जर आपल्याला तिथे काही गेम ॲक्टिव्हिटीज करायचे असतील तर त्याचे वेगळे चार्जेस आहे. सो आपण अकॉर्डिंगली ते पॅकेज घेऊ शकतो आणि आपण त्यानुसार एक तर जिप्सी किंवा घोड्याने जाऊ शकतो. आम्ही जिप्सी घेतलेली आहे आणि शूजचे पण आपल्याला वेगळे पेमेंट करावं लागतं. सो 200 रुपये पर पर्सन असत स्नो शूजचे चार्जेस आहे. सो टोटल आमचे दोघांचे 3000 जिप्सीचे इन्क्लुडिंग साईट सीइंग आणि शूजचे असे 3400 आम्ही आता पे केले. आता आमची जिप्सी येईल आणि त्यानंतर आम्ही स्नोच्या जिथे खूप सगळा स्नो आहे आपण तिथे छान खेळू शकतो त्या पॉईंटला आम्ही आता जाऊ. जिप्सीने जातानाचा रस्ता एकदम थ्रिलिंग अनुभव देणारा आहे. बर्फ विरघळल्यामुळे रस्त्यावर पूर्ण पाणी होतं आणि त्यामुळे जिप्सीने जाताना एक वेगळाच अनुभव येतो. फायनली थ्रिलिंग राईड एन्जॉय करून आपण कुफरीच्या मेन पॉइंटला पोहोचतो. सो जर तुम्ही खाली शूज घेतले नसाल स्नो शूज तर इथे सुद्धा मिळतात. आम्हाला विहांच्या साईजचे मिळाले नव्हते. सो इथे लहान मुलांच्या साईजचे 100 रुपये याप्रमाणे शूज मिळतात. सो इथे इथपर्यंत ते आपल्याला जिप्सीनी सोडून देतात आणि त्यानंतर आपल्याला इथे 3-4 पॉईंट्स आपण फिरू शकतो. वर तिथे एक टेम्पल आहे, 2-3 अजून पॉईंट्स आहेत ते फिरून आपण मग ॲक्टिव्हिटीजसाठी खाली जाऊ शकतो आणि तिथे आपण ॲक्टिव्हिटीज करून नंतर आपले जिप्सीचे ड्रायव्हर दादा येतात. सो आम्ही जस्ट आता खालून आलो आणि इकडे आलं की आपण या मंदिराजवळ येतो. ते नागदेवतेचं मंदिर आहे आणि मी तिकडे बघू शकत जे आहे ते आपण बरेच असे फोटोजसाठी त्यांनी स्पॉट केलेले आहेत. आपण ते ट्रॅडिशनल ड्रेस घालून मस्त तिथे फोटोज क्लिक करू शकतो. असे त्यांनी बरेच 2-4 पॉईंट्स केलेले आहेत तिथे छान आपण हे करू शकतो. आणि तुम्ही जर खाली गेलात किंवा आपण येतो तेव्हा पण ते लोक म्हणतात की शूज कंपल्सरी आणि स्नोचा ड्रेस पण कंपल्सरी आहे. तर आम्ही आता फेबमध्ये आलो आहे, सेकंड वीक ऑफ फेब. तर स्नो बऱ्यापैकी विरघळलेला आहे तर तिथे आपल्याला सो आय विल रिकमेंड की तुम्ही स्नो बूट घ्या, कारण की पाणी असल्यामुळे आपला पाय घसरू शकतो किंवा आपले तेवढे शूज कम्फर्टेबल नाही राहणार. म्हणून आम्ही शूज घेतले, पण स्नो ड्रेस घ्यायची खरंच आवश्यकता नाही आहे, कारण की आपण आपल्या नॉर्मल जॅकेटमध्ये पण ते खेळू शकतो आणि स्नो नसल्यामुळे एवढं आपण पूर्ण स्नोमध्ये खेळताना आपण काही एवढं ओलं होणार नाही. सो जर कोणी तुम्हाला म्हणत असेल खाली की स्नो ड्रेस घ्या, सो स्नो ड्रेस घेऊ नका, स्नो शूज घ्या, स्नो बूट घ्या आणि तुम्ही छानसं एन्जॉय करू शकता.
सो आता इकडे आहे टेलिस्कोप पॉईंट, जिथून आपल्याला चायना बॉर्डर असं काहीतरी काय काय बरेच पॉईंट दिसतात. सो आपण बघू तिकडे काय काय आहे ते. दिसला तिथे. सो कुफरीलाच एक टेलिस्कोप पॉईंट आहे, तिथे आपल्याला ते बरेच असे पॉईंट्स दाखवतात, 10 ते 12 पॉईंट्स. सो मी जिथे उभी आहे त्याच्यात जस्ट मागे, आय एम नॉट शुअर ते मोबाईलमध्ये किती कॅप्चर होईल. तर तिथे रणछोडदासचं जे घर दाखवलेलं आहे तो पॉईंट आहे तिकडे. आणि त्याचप्रमाणे चायना बॉर्डर, इंडिया चायना बॉर्डर, कैलाश बद्रीनाथचं पीक आणि कैलाश माउंटेन, असे बरेच काही वेगवेगळे पॉईंट्स ते दाखवतात. वैष्णोदेवी टेम्पल, जे शिमलामधलं एक फेमस टेम्पल आहे. सो असे ते 10 ते 12 पॉईंट्स आपल्याला छान टेलिस्कोपमधून दाखवतात. एक पाहायला वेगळीच मजा येते. आपण तिथपर्यंत पोहोचू तर शकत नाही, पण ऑफकोर्स 300-350 किलोमीटरचा जे पॉईंट्स आहेत ते आपल्याला इथून पाहायला मिळतात टेलिस्कोपमधून. सो एक छान असा एक्सपिरियन्स आहे, आपण छान बघू शकतो. सो तुम्ही पण जर कधी कुफरीला आला तर नक्की ते व्हिजिट करा. मस्त एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे आणि पाहायला मजा येते. सगळीकडे छान असं स्नो माउंटेन दिसतात आणि तिथून त्यांनी छानसे पॉईंट्स सिलेक्ट केलेले आहेत. कुफरीचे मेन पॉईंट्स पाहून झाल्यावर आपण कुफरी फन वर्ल्डला येऊन आपल्या पॅकेजनुसार आपण इथे ॲक्टिव्हिटीज करू शकतो. गो कार्टिंग, झिपलाईन, अशा बऱ्याच छान ॲक्टिव्हिटीज इथे आहे आणि आपण त्या मस्त एन्जॉय करू शकतो. कुफरी फिरून झाल्यावर आम्ही निघालो आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशन एक्सप्लोर करायला. जय बजरंगबली, जय हनुमान. सो आम्ही आता आलो आहे जाकू टेम्पलला. तिथे हनुमानजीची 108 फूट उंच अशी मूर्ती आहे. खूप सुंदर इथे व्ह्यू आहे. जाकू टेम्पलला यायचं कसं तर तिथे आपण 3 वेज आहे. एक तर आपण मॉल रोडपासून पायी येऊ शकतो. ऑलमोस्ट 2 किलोमीटरचा ते वॉक आहे, तिथे स्टेअर्स आहे. नाहीतर आहे गोंडोला किंवा म्हणजे रोप. जिथे हिमाचल प्रदेश टॅक्सी युनियन आहे तिथून आम्ही गाडी केली आणि आम्ही तिथून देखील मंदिराच्या गेटपर्यंत आलो आणि त्यानंतर आपण एस्केलेटरनी वर येऊ शकतो. सो आय विल प्रिफर, तर तुम्ही पायी येत असाल तर तुम्हाला तेवढा विचार करून या की तुम्हाला 2 किलोमीटर ऑलमोस्ट वॉक करावं लागतं. नाहीतर गोंडोला घेऊ शकता किंवा बेस्ट वे आहे की 800 रुपये देऊन त्यांचा फिक्स चार्ज आहे. सो 800 रुपये देऊन तुम्ही देखील मंदिराच्या गेटपर्यंत येऊ शकता आणि त्यानंतर 20 रुपीज पर पर्सन असं एस्केलेटरचे चार्जेस आहेत, जे आपल्याला देखील छानसं मंदिराकडे आणतात. सो खूप सुंदर आहे. मूर्ती एवढी अवाढव्य आहे की बापरे, खूपच सुंदर व्ह्यू आणि आजूबाजूचा परिसर पण खूप छान आहे. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली की इथे खूप सगळे माकड आहे आणि बेसिकली ते टार्गेट करतात आपल्या गॉगलला किंवा चष्म्याला, असं आम्हाला इथल्या लोकांनी सांगितलं. सो त्याच्यापासून तुम्ही बी अवेअर, तुम्ही तुमचा गॉगल आणि चष्मा बॅगमध्ये जपून ठेवा आणि तुम्ही बाकी छान एन्जॉय करू शकता. 2 दिवसामध्ये शिमला एक्सप्लोअर करायचं असेल तर तुम्ही डे 1ला हॉटेलला चेक इन केल्यानंतर लक्कड बाजार, मॉल, चर्च, लोअर बाजार आणि द रीच अशा या प्लेसेस तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. आणि डे 2ला तुम्ही सकाळी ग्रीन व्हॅली, कुफरी आणि जाकू टेम्पल या सगळ्या प्लेसेसला तुम्ही व्हिजिट करू शकता. सो छान असं तुमचं 2 दिवसामध्ये ऑलमोस्ट सगळ्या प्लेसेस कव्हर होतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.